नमस्कार, मी टीना आणि मी कोळी मांगेला कोळी आहे. तर मी आज तुम्हाला आमच्या घरच्या पद्धतीने कोळी मांगेल्या पद्धतीने ओल्या बोंबलाचं कालवण झटपट कसं करायचं झणझणीत ते मी आज दाखवणार आहे. सो मी आज बाजारातून आणले होते ओले बोंबील. मला फ्रेश दिसले म्हणून मी घेतले. बोंबलामध्ये पण कधी खूप असे आवडत नाही म्हणून फ्रेश होते म्हणून मी घेतले. छान साफ करून घेतले. अशा प्रकारे मी साफ केलेले आहेत. तुम्हाला साफाची व्हिडिओ हवी तुम्हाला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेल. नंतर मी कढईमध्ये 2 चमच इतकं तेल टाकलं. नॉनव्हेज असलं की तेल हे जरा जास्तच पाहिजे. आणि त्यात हिरवं वाटण मी ॲड केलं. हिरवं वाटणामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे. त्यात तुमचा घरचा मसाला तिखट असेल तर मिरच्या कमी घेऊ शकता, किंवा मसाला कमी तिखट असेल तर मिरच्या तुम्ही वाढवू शकता. त्याच्यानंतर मी घरचा कोळी मसाला 2 चमच टाकले. हळद आणि मीठ टाकले चवीनुसार. ते छान तेलावर परतून घ्यायचं. खूप वेळने परतवायचं नाही आहे. त्याच्यानं मी आंबोशीचं पाणी ॲड टाकलं. त्याच्यामध्ये तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा ॲड करू शकता. आणि तुम्हाला किती आंबट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही हा रस्सा कमी जास्त करू शकतात. मी आमच्याकडे जास्त आंबट खात नाही म्हणून मी पाणी ॲड केलं होतं. आणि हा रस्साला बॉईल आल्यानंतर, एक उकळ आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे बोंबील टाकायचे आहेत. आणि बोंबील टाकल्यानंतर 5 मिनटंच फक्त उकळवायचं आहे, जास्त उकळवायचे नाही, नाही तर बोंबील तुमचे फुटून जातात. बोंबलाचं कालवण कधी करायचं? बोंबलाचं कालवण करताना तुम्ही जेवायला बसण्याच्या 5 मिनटं आधी हे कालवण करायला घ्यायचं, म्हणजे ते लगेच होतं. आणि हे कालवण गरम गरमच खायला खूप छान लागतं. आणि हे कालवण फक्त भातासोबतच छान लागतं, भाकरी चपातीसोबत छान लागत नाही. तर तुम्ही जर करणार असेल तर भात नक्की बनवा. आता आपलं उकळून झालेलं आहे. याच्यावर मस्त कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपल्या बोंबलाचं कालवण रेडी झालेलं आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा बोंबलाचं कालवण माझ्या पद्धतीने, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हे बघा किती छान आहे कालवण. भेटूया, बाय बाय.